नमस्कार, आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे नागपंचमी। सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण आपल्या किचनमध्ये तांदळाच्या पिठापासून, आमच्याकडे ह्याला नेवऱ्या बोलतात, काय काय ठिकाणी त्याला वेगळं काही बोलत असतील, तर खरं तर हे गहूच्या पिठापासून बनवतात, पण चवीला तांदळाच्या पिठाच्या खूप छान लागतात। म्हणून आज आपण तांदळाच्या पिठापासून नेवऱ्या बघणार आहोत, किंवा तुम्ही काही जण पातोळ्या म्हणतात, पण थोडा प्रकार त्याचा वेगळा आहे। सेम तेच साहित्य आणि तसंच बनवणार आहोत। तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण नेवऱ्या बनवण्यासाठी खरं तर ओल्या खोबऱ्याचं बनवायचं असतं, हा जो आपण आतलं सारण बनवत होते। पण मी जो नारळ आता फोडला तो सुका निघाला, एकदम सुका सुद्धा नाही, कोरडा, तो पाणी थोडं सुकलं होतं आणि अलगद निघाला होता। तर मी एक पूर्ण नारळ असा बारीक तुकडे करून घेतले आणि हे मी आता मिक्सरला थोडं खोबरं बारीक करून घेणार आहे। आणि एका नारळासाठी मी 1 वाटी गूळ, म्हणजे वजनी प्रमाणात बघायला गेलात तर हा अर्धा पाव गूळ आहे, किंवा पाव किलोचा अर्धा भाग मी घेतलेला आहे। हा पाव किलोपेक्षा कमी गूळ घ्यायचा, नाहीतर मग नारळ सुका असल्यामुळे सारण आपलं हे एकदम कोरडं कोरडं होतं आणि कडक होतं, गूळ घट्ट जसा होत जातो। तर आपण हे आधी मिक्सरला लावून घेऊया बारीक करून, आणि मग पुढे जे काय करणार आहेत ते बघूया। तर इथं बघू शकता, छान असं आपण खोबरं बारीक करून घेतलंय व्यवस्थित, म्हणजे सारण छान तयार होईल। आणि त्याचबरोबर आपण इथं जायफळ आणि वेलचीची 1 छोटा चमचा पावडर घेतले। तर आता आपण छान सारण करून घेऊयात। सारण बनवण्यासाठी इथं मी कढई घेतली। कढईत तुम्ही तूप घालू शकता, मी काहीही न घालता कढईमध्ये आता खोबरं काढून घेणार आहे। गूळ जास्त कमी प्रमाणातच घ्या, तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। पण गूळ जास्त प्रमाणात घेतला तर मग खोबरं जसं जसं आपण त्याला शिजवतो तसं मग ते गुळाचा एक पाकाचं जसं घट्ट होत जातं, त्याच्यामुळे प्रमाण अचूक घ्यायचं आहे आपल्याला। थोडं 2 मिनिटं आपल्याला हे हलकं असं भाजून घ्यायचं आहे, अगदी त्याचा थोडासा 2 मिनिटासाठी म्हणा आपण हे ह्याला हलकं भाजून घेणार आहोत। तर आपण इथं हलकं खोबरं भाजून घेणार आहोत व्यवस्थित, आणि गॅसची फ्लेम मोठी करूनच आपल्याला हे 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं। तसं बघायला गेलं तर खोबरं भाजायची गरज नाही, पण जेव्हा आपण त्या नेवऱ्या किंवा ज्या आपण पातोळ्या बनवणार आहोत त्या उकडल्या जातात, त्याच्यामुळे खोबरं हे आतलं शिजलं जातं। पण थोडंसं हे सुकलेलं होतं म्हणून मी अगदी थोडंसं हलकं त्याला भाजून घेते। 1-2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालूया। माझी आई जेव्हा बनवायची तेव्हा ह्याच्यामध्ये साखर घालून बनवायची। खोबरं अगोदर भाजून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालायची। तर छान असं आपल्याला गूळ वितळेपर्यंत हा सारण छान परतत राहायचं व्यवस्थित असं। गॅसची फ्लेम मी मीडियम करते, नाहीतर मग सारण तळाला चिपकू शकतं। गूळ वितळेपर्यंत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। मला थोडंसं गुळाचं प्रमाण कमी वाटतंय, कारण हे सुकं खोबरं होतं, त्याच्यामुळे गुळामुळे ते थोडंसं ओलं खोबरं असलं की त्याला तेवढं प्रमाण बरोबर होतं, म्हणून मी थोडासा आणखी गूळ त्याच्यामध्ये ऍड केलाय। सुकं खोबरं असल्यामुळे त्याला थोडंसं गूळ जास्त लागलाय मला, नाहीतर मी ह्याच्या अगोदर ओल्या खोबऱ्यामध्ये केलं होतं, हे प्रमाण अगदी बरोबर झालं होतं। आणि आता सुकं खोबरं असल्यामुळे गुळाला जे वितळतंय ते पाणी सुटतंय, ते सुकं खोबरं सगळं ऍब्झॉर्ब करून घेतंय। छान सारण भाजत आलंय। अजून थोडंसं जे मोठे मोठे खडे राहिले होते गुळाचे ते आपल्याला भाजून घ्यायचे।
आता बरोबर सारण आपलं तयार होत आलंय. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालूया. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता, पण खरं तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट नाही घालत, कारण हे आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत. छान असं सारण ऑलमोस्ट रेडी झालंय. जास्त हे केलं, पातळ केलं की मग ते जेव्हा आपण गॅस आतमध्ये जेव्हा जसे आपण मोदक उकडतो तसे आपण उकडायला ठेवतो त्यावेळेस त्याला गुळाला पाणी सुटतं आणि मग ते पूर्ण बाहेर येतं, खाताना वगैरे अंगावरती सांडतं. म्हणून गुळाचं प्रमाण हे प्रमाणातच घ्या. छान असं सारण रेडी झालंय आपलं. छान असं सारण रेडी झालंय. आता मी गॅस बंद करते आणि सारण एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेते. सारण थंड होईपर्यंत आपण पीठ भिजवून घेणार आहोत. तर मी गॅस बंद केलाय, सारण काढून घेते. तर सारण थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात. तर मी ह्या वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालणार आहोत. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, पण छान दिसतात म्हणून मी थोडीशी हळद घातली आहे. आणि तुम्ही उकळ काढून घेऊ शकता. मी उकळ न काढता पाणी गरम करायला ठेवलंय आणि जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसंच आपण पीठ भिजवून घेणार आहोत. तर पहिल्यांदा हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं व्यवस्थित छान मिक्स झालंय. पाणी सुद्धा गरम झालंय. मी तर गॅस बंद करते आणि मी 1 वाटी पाणी घेतलं होतं. आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा मी थोडं पाणी घालून पीठ चमच्याने मिक्स करून घेणार आहे. थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आपल्याला. पाणी गरम असल्यामुळे पीठ चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही मोदकासारखी उकळ सुद्धा काढू शकता. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित झालं. थोडंसं आणखी मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे. जेवढं पीठ घ्याल त्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये. बघा पिठाला छान कलर आलाय. हे मिक्स करून आपण ह्याला 2 मिनिटं असंच ठेवूया. थोडंसं कोमट झालं की छान असं हाताने आपण त्याला मळून घेऊया. तर ह्याला मी 2 मिनिटं असंच ठेवणार आहे. थोडंसं कोमट झालं की त्याला आपण मळून घेऊया. पीठ छान असं हाताला जेवढं सहन होईल तेवढं कोमट झालेलं आहे. व्यवस्थित हाताने ह्याला मळून घ्यायचंय. पीठ हे आपल्याला पण भाकरी एवढं घट्ट नाही मळायचंय. थोडंसं ठेवायचं म्हणजे हाताने पसरवायला खूप छान जातं हे पीठ. थोडं गरमच आहे अजून. तर आपल्याला हे हातानेच असं थोडंसं तेल घालते मी याच्यामध्ये, म्हणजे मळायला सोपं जाईल आपल्याला. परत पीठ नाही लावायचंय, मग ते कोरडं भाकरीसारखं होत जातं. तेल लावून छान मळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. छान पीठ मळलं गेलंय. 1-2 मिनिटं आपण ह्याला असंच मळून घेऊया. तर थोडंसं तेल परत एकदा लावून छान पिठाचा गोळा मी मळून घेतलाय. बघू शकता आता हाताला सुद्धा चिकटत नाहीये. हे बघा. तर छान पिठाचा गोळा तयार झालाय. आपल्याला लगेच आता आपण आपल्या ह्या नेवऱ्या बनवायला घेणार आहोत. तर ह्याला आता बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत ज्याच्यामध्ये आपण वाफवणार आहे
ते भांडं तयार करून घेऊया. तर आपण ह्या चाळणीमध्ये केळीची पानं लावून घेतली आहेत. एक केळीच्या पानाचा छान असा सुगंध, त्याच्यामध्ये एक स्वाद उतरतो. त्याला तेल लावून घेतलं. इकडे मी पातेलं गरम व्हायला ठेवलंय. माझी जी चाळण आहे ही ह्या पातेल्यावर बरोबर परफेक्ट बसते. तुम्ही असंच पातेलं घ्या. तर आता आपण छोट्या छोट्या नेवऱ्या करून घेऊया. छोटे गोळे घ्यायचेत आपल्याला हातावरती, नीट असे करून घ्यायचे व्यवस्थित. आणि तेल लावून हाताला व्यवस्थित पातळ आपल्याला करून घ्यायचे पारी. तेल वाटीमध्ये घ्यायचं राहिलंय, तुम्हाला पहिली दाखवते पारी करून. आकार थोडा ओबडधोबड येतो ह्याचा. आपण गोल सुद्धा करूया. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं सारण भरायचंय एका बाजूला. बघू शकता. आणि ह्याला अलगद उचलून ह्या बाजूने असं दाबून घ्यायचं. थोडीशी पारी लहान झाली, आपण मोठी पारी करून दाखवणार आहोत. व्यवस्थित ह्याला प्रेस करून घ्यायचं इकडून. म्हणजे करंजीचा एक आकार द्यायचा ह्याला. थोडेसे वाकडे तिकडे होतात हे. आता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फोगणे ह्याला काटा चमच्याने अशी डिझाईन सुद्धा काढू शकता. हे बघा, दिसायला सुंदर दिसतात. हे बघा. आणि आता हे आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊ. परत एकदा दाखवते तुम्हाला. तेल लावून घ्यायचंय. एक मोठा गोळा घ्यायचा, म्हणजे त्या पारीपेक्षा आता आपण थोडीशी मोठी पारी करणार आहोत. छान असं हातावरती चिकना करून घ्यायचंय त्याला. हाताला तेल लावून गोळा छान थापून घ्यायचा व्यवस्थित. तुमच्याकडे भरपूर केळीची पानं असतील तर तुम्ही केळीच्या पानामध्ये फोल्ड सुद्धा करू शकता. पण आता इथं माझ्याकडे केळीचं पान थोडंच होतं. पातळ केलं की मग ते पीठ असं खायला पीठ लागत नाही. मग सारण सुद्धा छान लागतं. हे बघा, छान मोठं झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया. आपण इथं कुठंच तुपाचा वगैरे वापर नाही केला, कारण काही लोकांना तूप आवडत नाही, म्हणून मी इथं तुपाचा वापर नाही केलाय. आणि याला सरळ असं ह्याच्यावरती फोल्ड करायचं व्यवस्थित. ही बघा, छान करंजी रेडी झाली. हाताने प्रेस करायचं. बघा, लगेच चिपकून जाते. तसं बघायला गेलं तर गहूच्या पिठाच्या करायला ह्या सोप्या जातात, कारण गहूचं पीठ लाटून आपण सारण त्याच्यामध्ये भरून जे आपण ह्याच्याने हे करू शकतोय. बघा, छान रेडी झाले. हे सुद्धा आपण फ्राय करायला ठेवूया. अशा प्रकारे आपण जेवढे त्याच्यामध्ये जातील तेवढे करून घेऊयात आणि उकडायला ठेवूयात. ज्या आपण पहिल्यांदा केल्या होत्या त्या बघा उकडायला ठेवलंय छान अशा. एक 10 ते 12 मिनिटं आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. ठेवल्यापासून आता 7-8 मिनिटं झाली आहे. ती वाफ होते तोपर्यंत आपण दुसऱ्या नेवऱ्या बनवून घेत आहोत. तर 3 बनवून झाल्यात. अशाच पद्धतीने सगळ्या आपण नेवऱ्या करून घेणार. अगदी सोपी, साधी आणि झटपट होणारी पद्धत आहे. छान सारण भरून व्यवस्थित छान अशा फोल्ड करायच्यात आपल्याला. हे बघा, अशाच पद्धतीने आपण सगळ्या नेवऱ्या करून घेऊयात आणि छान अशा मस्तपैकी केळीच्या पानावर सर्व करूया.
तर बघा छान अशा इथं आपल्या नेवऱ्या रेडी झाल्यात, बघू शकता तुम्ही. आणि जेव्हा आपण ह्या 10-12 मिनिटं ह्यांना उकड काढतो त्यावेळेला थंड झाल्याशिवाय त्या चाळणीतून आपल्याला काढायच्या नाही आहेत. थंड झाल्याशिवाय काढल्या तर मग त्या चिपकलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या पटकन अर्धा भाग खाली अर्धा भाग असा वरती राहू शकतो. म्हणून थंड झाल्यानंतरच त्याला आपण 5 मिनिटानंतर काढायच्या. अशा छान रेडी होतात, खायला सुद्धा खूप छान लागतात. बघू शकता किती छान मऊ मऊ झाल्या. तुम्ही ह्याला तूप घालून सर्व करा, चहा बरोबर खा, नाहीतर दुधासोबत का, खूप छान लागतात. आणि तुम्हाला आजची आपली ही पातोळ्याची किंवा नेवरीची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.